ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी आहे पूर्व विदर्भामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची। मध्य प्रदेशामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर विदर्भामधल्या कोलार, कन्हान आणि वैनगंगा नदीला पूर आलेला आहे। नागपूरच्या कोही तालुक्यामध्ये चिचघाट, आवरमारा आणि या दोन गावांमधील जवळपास 200 लोकांचं पुराच्या पाण्यामधून स्थलांतर करण्यात आलं आहे। एसटीआरएफची टीम सुद्धा कोही गावामध्ये दाखल झालेली आहे। लष्कराचं पथक देखील बचाव कार्य करत आहे। तर गडचिरोलीमधल्या दसाईगंज तालुक्यामधल्या सावंगी, धरमपुरी इथल्या जवळपास 52 कुटुंबांना प्रशासनानं तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे। वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गडचिरोलीमध्ये वडसा, आरमेरी, अहेरीसह सिरोंच्या भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीची धोक्याची पातळी आता ओसंडून वाहते आहे। दरम्यान आशिष जयस्वाल हे आमदार असताना त्यांनी स्वतः बचाव पथकाची स्थापना केली होती। सध्या त्याच बचाव पथकाकडून नागपूरमधल्या जनतेचं रेस्क्यू ऑपरेशन केलं सुरू आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी। बोरी गावाच्या तिथे सुद्धा रेस्क्यूचं काम सुरू आहे। आपण बघू शकतो की गावात अशा पद्धतीने पाणी आलेलं आहे। गावामधनं इकडनं बोट पाठवण्यात आलेली आहे। या भागाचे आमदार आशिष जयस्वाल हे सुद्धा इथे आहेत। या रेस्क्यू ऑपरेशनचा भाग राहिले। आतमध्ये किती लोक आहेत त्यांना काढण्यासाठी आता बोट पाठवण्यात आली आहे, काय सांगाल? हा जो परिसर आहे इथून 2 किलोमीटर पर्यंत पूर्ण पाण्याची थोप आहे, जी काल रात्री तिथपर्यंत होती आणि त्या कोपऱ्याला तिथे सिंगारदीप नावाचं गाव आहे। त्या सिंगारदीप गावाचे 200-300 लोक पाण्यात अडकलेले आहे आणि त्याच्या गावाच्या बाहेर एक 100-200 मीटर अंतरावर एक घर आहे की ज्या घरामध्ये 25 लोक रात्री थांबले होते आणि ते पूर्णपणे आजूबाजूने पाण्याने व्याप्त होतं। त्या सिंगारदीप गावाच्या पलीकडे कन्हान नदी ही पूर्ण प्रवाहात वाहत आहे आणि त्यामुळे रात्री पूर्ण गावात काल सकाळपासून लाईन नव्हती आणि मोबाईल देखील सर्वांचे डिस्चार्ज होत होते। ते अशा परिस्थितीमध्ये जेव्हा रोज पाणी किती येईल, सुदैवाने काल रात्री पाऊस थांबला आणि मध्य प्रदेशपासून चौराईपासून ते तोटलाडू आणि नवेगाव खेरपर्यंत पाऊस आला नाही म्हणून मोठा अनर्थ टळलं। परंतु कन्हान आणि पेच नदीच्या पात्राच्या बाजूला असलेल्या सर्व गावामध्ये पाणी घुसलेलं आहे। हजारोच्या संख्येने लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। इथून पाण्याची थोप जरी स्थिर असली परंतु पुढे गावाच्या समोर एक मोठा नाला वाहत आहे। त्या नाल्याच्या फ्लोमधून बोट वाहून जाण्याची शक्यता होती म्हणून आम्ही तिथे खूप वेळ थांबलो। आपण एक एक्सपेरिमेंट म्हणून 2 लोकांना काढलं। हा, आता 2 लोकांना घेऊन आलेलो आहोत। अजून बाकीच्या लोकांना घेण्यासाठी बोट गेलेली आहे आणि आता पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे जे अनर्थ होणार होतं ते टळलेलं आहे। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।